तर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं आज गोब देवल पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आणि ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटंगडी यांना या सोहळ्यादरम्यान जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। जाताना पिक्चर बघितला सिंगम, अजय देवगणसाठी नाही, अशोक सराफांसाठी बघितला। आणि येताना पिक्चर बघितला वास्तव, तो संजय दत्तसाठी नाही, तो भीमाताईंसाठी बघितला, शिवाजी साठवांसाठी बघितला, मोहन जोशींसाठी बघितला, भरत जाधवसाठी बघितला आणि संजय नारळीकरसाठी बघितला। मला असं वाटतं की मराठी रंगभूमीला आणि मराठी चित्रपट सृष्टीला आपण सगळ्यांनी पुढे नेलं पाहिजे। माझा अत्यंत आवडता माणूस, माझे आवडते अत्यंत नेते, कुणासाठीही काम करायला सदैव तयार असलेले, माझं काम त्यांनी एक काम होतं माझं ते त्यांनी 3 मिनिटात केलं। मोजून 3 मिनिटात। आपण म्हणतो 1 मिनिटात 2 मिनिटात असं नाही, मोजून 3 मिनिटात केलं। हा काय काम तुमचं? नाही म्हणजे ते असं असं अरे इकडे नाही म्हटलं मी चाललोय, जरा तुम्ही पुढचं काही बोलायचं असेल तर माझा भाऊ आहे त्याच्याबरोबर नाही बोलायचं काय, झालं. आणि खरंच झालं।